घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आता ऐश्वर्याने चूक तर केले, जी चूक ऐश्वर्याच्या ऐवजी सारंगलाच भोगायला लागणार आहे. कारण या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या आणि सारंग पकडले जाणार आहेत. ऐश्वर्याने जे काही आता तो ड्रेस आणि आता ते दागिने कुंडीत लपवले, पण त्याच वेळेला ऐश्वर्याला माहिती नाहीये तिथे असलेल्या CCTV फुटेजबद्दल. आता हे सत्य कसं उलगडलं, CCTV फुटेजचं कोणाच्या लक्षात आलं आणि आता सौमित्र आणि जानकीने CCTV फुटेज मिळवून काय केलंय सगळं सगळं व्हिडिओमध्ये आता पोलीस इकडे सांगायला लागतात. प्रथमदर्शनी पाहता तरी आम्हाला असं कळत आहे की या सगळ्यामध्ये घरातली व्यक्ती सामील आहे. एकतर घरातल्या व्यक्तीने चोरी केले किंवा दुसरं म्हणजे या घरातील व्यक्ती त्या चोराला सामील आहे. यावरती सौमित्र म्हणतो, हे बघा, आम्ही सगळे इथेच होतो, आम्ही सगळेही जण घरात होतो. गुलाब बाहेरून आलेला आहे आणि त्यानंतर मी जानकी वहिनीसोबत फोनवरती बोलत होतो. फोनवरती जानकी वहिनीसोबत बोलत असताना अचानकपणे धूर झाला आणि जानकी वहिनीला तो आवाज ऐकू गेला. ज्या वेळेला जानकी वहिनीला तो आवाज ऐकू गेला त्यावेळेला जानकी वहिनी तिकडे म्हणजे आम्ही खोकत होतो हे तिला समजल्यावरती फोन आमचे कट झाले आणि मग त्यानंतर इकडे आता फोन कट झाल्यावरती जानकी वहिनी धावत आली. हा इथपर्यंतचा प्रकार आहे. पण त्याच्या आधी काय घडलं, मधल्या पिरियडमध्ये काय घडलं, आम्हाला खरंच काही माहीत नाहीये. पोलीस म्हणतात, हे बघा, आत्ता तरी सध्या मी तुमचा त्याच्यावरचे फिंगरप्रिंट वगैरे चेक करतो. असं म्हटल्यावरती आता इकडे फिंगरप्रिंट चेक करण्यास किंवा तिकडचे फोटो वगैरे काढण्यासाठी आता इन्स्पेक्टर साहेब येतात. इन्स्पेक्टर साहेब ज्या वेळेला तिकडे येतात त्याच वेळेला आता सगळं चेक केलं जातं. ऐश्वर्या आणि सारंग या सगळ्यामध्ये थोडेसे धास्तावलेले असतात, कारण त्यांना या सगळ्यामध्ये आता काही ना काहीतरी अडचणीला सामोरं जावं लागणार असं त्यांना वाटत असतं. पण तोचपर्यंत इकडे आता अवंतिका आणि सौमित्र सांगायला लागतात, हे बघा, काहीही झालं ना तरी सुद्धा हा चोर वाचणं म्हणजे पकडलं जाणं हे महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आमचे हे दागिने मिळणं गरजेचं आहे. कारण जर का या सगळ्यामध्ये हे दागिने मिळाले नाही तर आमच्या आईला धक्का बसेल, कारण हे आमचे वडिलोपरिवारांचे असलेले दागिने आहेत. असं म्हटल्यावरती मग मात्र पोलीस सांगतात, हे बघा, तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही हे सत्य शोधून काढू. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या आता नाटक करत बोलायला लागते की मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना जानकी इतक्या वेळेत कशी काय आली, म्हणजे काहीही घडलं तरी ही जानकी वेळेमध्ये कशी काय पोहोचली. त्यावेळेला मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे जानकी तू हे सगळं केलंस का, तू या सगळ्यामध्ये आता आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करून तूच बाहेरची आहेस. यावरती सारंग विचार करतो, किती निर्लज्ज बाई आहे ही, म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिने आता आपल्याला म्हणजे वहिनीलाच अडकवण्याचा प्रयत्न केला. कमालच झाली हिची. त्यावरती सौमित्र सांगायला लागतो, नाही, मी तुम्हाला सांगतोय ना की ज्या वेळेला हा फोन चालू होता त्यावेळेला ती इकडे बाई होती. जर जानकी वहिनी ती बाई असती ना तर या सगळ्यामध्ये जानकी वहिनी इकडे कशा काय आमच्याशी फोनवरती बोलत असत्या. त्यावरती मग मात्र त्या फोनवरती बोलत असताना नशीब त्याच वेळेला त्या ऐश्वर्याने एंट्री केल्यामुळे सौमित्रचं बोलणं खरं ठरतं की जानकी वहिनीशी फोनवरती बोलत असतानाच इकडे आता तो पेस्ट कंट्रोलवाला आला होता आणि त्यावरती आता जानकी निर्दोष आहे हे तर सत्य समोर येतं. पण दोषी कोण हे अजूनही काहीही कळालेलं नसतं. मग मात्र अवंतिका सांगते, ऐश्वर्या, तू जानकी वहिनीवरती कसा आरोप करू शकतेस, हा असा तुझा हा आरोप बिनबुडाचा आहे. त्यावरती आता इकडे पोलीस, हे बघा, तुम्ही आपसात भांडत बसण्यापेक्षा या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे, ते म्हणजे आम्हाला कोऑपरेट करा. तितक्यात नानांना बोलवलं. नाना सांगायचा काहीतरी प्रयत्न करत असतात, कारण या सगळ्यामध्ये नानांना मुळातच शुद्ध आलेली असते आणि त्याच वेळेला त्यांनी ऐश्वर्याला मास्क काढताना पाहिलेलं असतं. पण नाना काही बोलू शकत नसतात. पोलीस चौकशी करतायत पण नाना काही बोलू शकत नाहीयेत. त्याच वेळेला गुलाब तिकडे आणि गुलाब काही बोलण्याचा प्रयत्न करत असताना ऐश्वर्या म्हणते, काय सारखं सारखं तेच 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 सांगायचं, इन्स्पेक्टर साहेब, यापेक्षा वेगळी माहिती आमच्याकडे काही नाहीये. इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यावरती मग जानकी गुलाबला गाठते आणि ती गुलाबला म्हणते, तू काहीतरी इन्स्पेक्टर साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करत होतास. त्यावरती गुलाब म्हणतो, जानकी वहिनी, मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या वेळेला मी घरात आलो ना तेव्हा सारंगदादा बाहेर होते.
ते त्या भिंतीच्या इथे काहीतरी करत होते आणि ज्या वेळेला ते भिंतीच्या इथे काहीतरी करत होते ना, त्यावेळेला खरं तर त्यांना या सगळ्यामध्ये ना म्हणजे मी पाहिलं ते खूप घाबरले होते. काय सत्य, काय हे, ते त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि त्याच वेळेला मग मात्र ते गडबडले आणि मी आत आलो. आत आल्यावर ती पेस्ट कंट्रोलवाले माझ्या समोरून आले आणि वरती गेले. वरती गेल्यावरती सारंगदादा आले आणि मला विचारलं, की "तो पेस्ट कंट्रोलवाला आला आहे का?" असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इतक्यात तो पेस्ट कंट्रोलवाला आला आणि आमच्यावरती फवारणी करायला लागला. पण मी सांगू का, जो पेस्ट कंट्रोलवाला बाहेरून आत आला आणि जो वरून खाली आला, ते दोघं जण होते. असं म्हटल्यावरती मग मात्र जानकीच्या डोक्यामध्ये संशय यायला लागतो. ऐश्वर्या म्हणते, "वेड लागलंय का? 2 कसे असतील? मला तर एकच दिसले होते आणि त्यांचं आय कार्ड पण हिने पाहिलं होतं." "काय? आय कार्डवरती काय वाटतं तुला?" यावरती मग मात्र अवंतिका सांगायला लागते, "हो, मी आय कार्ड पाहिलं होतं, पण मी एकच पेस्ट कंट्रोल बघितला, घरामध्ये आलेलाच बघितला. त्यानंतर जो वरून खाली आला ते काही मला माहीत नाहीये." गुलाबदादा म्हणतात, "मी सांगतोय ना, ते 2 वेगळे होते." मग जानकीला संशय येतो, पण आता ऐश्वर्याच्या या सगळ्यामध्ये आता काय करायचं किंवा ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता आपण कशा प्रकारे हँडल करायचं हे तिला माहीत नसतं. त्यामुळे जानकी म्हणते, "ठीक आहे, आपण एक काम करूया, की या सगळ्यामध्ये ना मुळातच आपण एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे सध्या तरी आपल्या हातात काही नाही, पुरावे शोधू." ऐश्वर्या आता रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, की "हे बघा, तुम्ही जरा शांत राहा." यावरती मग मात्र सांगायला लागतो, "सारंग, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी करताय ना, मला तर त्या गोष्टी मुळातच पटत नाहीयेत. कारण ना तुम्ही डायरेक्ट जानकी वहिनीवरती आरोप करताय. जानकी वहिनीवरती आरोप करायला तुम्हाला काहीच नाही वाटलं?" यावरती मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते, "मला काय वाटायचं? हे बघा, जर का या सगळ्यामध्ये कुणाला आपल्याला अडकवायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कुणाला तरी अडकवायला पाहिजेच." असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता तोपर्यंत ते ऐश्वर्याला विचारतात, "तुम्ही ठेवलत कुठे हे सगळं?" त्यावरती ऐश्वर्या म्हणते, "तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काहीही कळणार नाहीये. म्हणूनच तुम्हाला पण मी बेशुद्ध केलं." सारंग म्हणतो, "या सगळ्यामध्ये तुम्ही मला बेशुद्ध करण्याचा प्लॅनच नव्हता." त्यावरती सारंगला ती सांगते, "ह्याच कारणासाठी केलं. कारण जर का तुम्हाला कळलं असतं ना, की मी ते कुठे ठेवलंय, काय ठेवलंय, तर पोलिसांच्या समोर तुम्ही कदाचित पचकला असतात, की नक्की आता काय झालंय ते. आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला काही सांगणार नाहीये आणि यापुढे सुद्धा सांगणार नाही." असं म्हणत ती सारंगला कुठे काय ठेवलंय हे काहीही सांगायला तयार नसते आणि सारंगला या सगळ्यामध्ये ती आता बोलायला लागते, की "हे बघा, तुम्हाला गोष्टी शेवटपर्यंत समजणार नाहीत जोपर्यंत ते दागिने विकण्याच्या ह्याच्यापर्यंत येत नाहीत." सारंग विचार करतो, "काय आहे ही बाई? म्हणजे खरंच मला सुद्धा काही सत्य सांगायला हिला वाटतच नाहीये." असं म्हटल्यावरती इकडे जानकी सौमित्रला बाहेर भेटायला बोलवते. ज्या वेळेला जानकीने सौमित्रला बाहेर भेटायला बोलवलेलं असतं, त्यावेळेला सौमित्र सांगायला लागतो, "काय झालं जानकी वहिनी? तुम्ही मला या सगळ्यामध्ये का बरं बोलवलंत?" यावरती जानकी सांगते, "मला उत्तर सापडले. तुम्हाला माहिती आहे का, मागच्या वेळेला खूप आधीची घटना आहे. आपण बॅकयार्डमध्ये CCTV फुटेज बसवलेलं होतं. त्या CCTV फुटेजमध्ये तुम्हाला सगळं सत्य शोधायचं आहे." यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र, "जानकी वहिनी, तू हे सांगायच्या वेळेलाच त्याच्या आधीच मी CCTV फुटेजच घेऊन आलोय. म्हणजे CCTV फुटेज आणलेलं आहे." जानकी म्हणते, "म्हणजे आपले किती विचार जुळतात. म्हणजे आपण या सगळ्यामध्ये जे काही करण्याचा प्रयत्न केलाय, ते आपले विचार इतके जुळतात ना, की खरंच या सगळ्यामध्ये आता आता आपण ना दोघं एकमेकांच्या पद्धतीनेच विचार करायला लागतोय." त्यावरती सौमित्र सांगतो, "ज्या वेळेला गुलाबदादाने मला सांगितलं होतं ना, गुलाबदादा मला म्हटले होते, की त्यांनी काहीतरी सारंगला पाहिलं, मग सारंग बाहेरून आला, दोघं जण वेगळे होते. हे सगळं CCTV फुटेजमध्येच आपल्याला मिळेल." असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच CCTV फुटेज ओपन करून दोघं जण सौमित्रच्या लॅपटॉपमध्ये आता CCTV फुटेज पाहायला लागतात. ज्या वेळेला सौमित्रच्या लॅपटॉपमध्ये CCTV फुटेज पाहिल्यावरती दोघांच्याही लक्षात येतं, की हा सगळा कारस्थान ऐश्वर्या सारंगचा आहे. पहिल्या फुटेजमध्ये दिसलेलं असतं, की या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या ही पहिल्या फुटेजमध्ये सारंग असतो आणि दुसऱ्या फुटेजमध्ये असते ती म्हणजे ऐश्वर्या. दोघांनीही कपडे बदलून नंतर ऐश्वर्याने तोंडावरचा मास्क काढताना आणि सारंगने मास्क घालताना हे सगळे आता फोटो त्याच्यामध्ये कॅप्चर झालेले असतात. आणि त्याच वेळेला
हे फोटो कॅप्चर झाल्यामुळे आता मात्र खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो। या सगळ्यामध्ये आता जानकी सांगते हे सगळं पोलिसांच्या पर्यंत नेऊन देण्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण दोघं जण सज्ज होतात। काहीही झालं तरी मिशन आता ऐश्वर्या हे कंप्लीट करायचं म्हणजे करायचंच। मग आता पोलिसांकडे दोघांचा मोर्चा आणि आता पोलिसांना सौमित्र सांगतो मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे आणि मग सीसीटीव्ही फुटेज ओपन केलं। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऐश्वर्या हातामध्ये पोटली घेऊन असते। तोपर्यंत ऐश्वर्या ओळखू येत नसते, पण ऐश्वर्या त्यानंतर मग आता ती पोटली ज्या ह्याच्यात ठेवते ती पोटली तो जो कुंडी असते ती कुंडी आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असते आणि ती कुंडी ओळखू यावी यासाठी ऐश्वर्याने आता बरोबर त्या पोटलीमध्ये सगळं सामान ठेवून आता जे कपडे तिने घातलेले असतात ते सुद्धा कपडे त्या पोटलीच्या बाजूला लपवलेले असतात, जेणेकरून या सगळ्यामध्ये ती पोटली ओळखू यावी। हे सगळं फुटेज पोलिसांच्या समोर येतं आणि त्यानंतर मग आता पोलीस त्या फुटेजच्या दृष्टीने आता इकडे पाहायला निघतात। तोपर्यंत ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा मास्क निघालेला असतो। मास्क निघाल्यामुळे ऐश्वर्या पूर्णपणे त्याच्यामध्ये दिसते कपडे बदलताना। मग ऐश्वर्या सांगायला लागते नाही नाही हे काहीतरी गडबडीचं आहे। यावरती सारंग आता गडबडतो आणि ऐश्वर्याची चोरी पकडलेली असते। तोपर्यंत त्याला माहितीच नसतं की त्या सगळ्यामध्ये दागिने कुठे ठेवलेले आहेत। त्यामुळे मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो काल ज्या वेळेला हिने जानकी वहिनीवरती जेव्हा हे केला ना तेव्हाच मला डाऊट आला की याच्यामध्ये हिचा आणि सारंगचा हात आहे आणि सारंग तू इतका नीच असशील असं मला वाटलं नव्हतं। इतक्या नीच प्रकारे तू या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनीला अडकवण्याचा प्रयत्न केलास। यावरती जानकी सांगते सगळ्यात महत्त्वाचं पहिले ते दागिने आणा, कारण ते दागिने या घराचे पारंपरिक दागिने आहेत। 70-80 लाख रुपये मार्केटचा भाव असला तरी त्यापेक्षा जास्त त्याची किंमत आपल्यासाठी आहे। 70-80 लाख रुपये ही त्या दागिन्यांची किंमत असेल, पण भावनांची किंमत जास्त आहे, जी ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी यांना कळत नाहीये। हा म्हणजे सारंग भाऊजी त्याची किंमत विसरलेत। त्यानंतर गुलाब जाऊन लगेचच ते दागिने काढून आणतो आणि आता ते पोलिसांच्या समोर दागिने आले जातात। पोलीस सांगतात या सगळ्यामध्ये तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची आहे की काय करायचंय हे तुम्ही ठरवा, कारण हा तुमच्या घरचा मॅटर आहे। जर का पोलीस कंप्लेंट केली तर तुमच्या घरातीलच 2 माणसांनी हे सगळं चोरलं होतं हे सत्य समोर येईल आणि बरं इतकंच नाही तर तुमची गावामध्ये बदनामी होईल। त्यावरती मग जानकी सांगायला लागते हे बघा पोलीस कंप्लेंट करू नका, पण या सगळ्यामध्ये आता पोलीस सांगतात FIR तर तुम्ही दाखल केलेली आहे, त्यामुळे आम्हाला क्लोजर द्यायला लागेल। जानकी सांगते दागिने घरातच सापडले अशा पद्धतीचा तुम्ही क्लोजर देऊ शकता असं म्हणत जानकीने पोलिसांना सोल्युशन दिलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये नाना मात्र क्लोज करायची नाही केस म्हणून अडून बसतात। जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या असं नाना सांगायला लागतात। नानांच्या या सगळ्या प्रकारामुळे आता पोलीस चक्रावतात। पोलीस म्हणतात बघा तुम्हीच सांगा कुणी काय करायचं आहे, कुणी काय करायचं आहे, ही गोष्ट जर तुम्ही सांगितली तरच बरं होईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते नाना आपल्या घरातल्या गोष्टी आपण घरातच ठेवूया आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की तुम्ही ही कंप्लेंट फाईल करू नका। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही कोणत्या मातीच्या बनल्यात, खरं तर यांनी तुमच्यावरती आरोप करून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही या सगळ्या प्रकारात यांना वाचवताय, तुमची कमालच आहे असं म्हणत पोलीस आता जानकीचं कौतुक करतात आणि आता ऐश्वर्याचा खेळ संपलेला असतो।